ईडीची छापेमारी पाहायला मिळते। 41 बेकायदेशीर इमारती प्रकरणात धडक कारवाई करण्यात आली। ईडीच्या छाप्यात तब्बल 32 कोटींचा ऐवज जप्त करण्यात आलाय। तर वसई विरार पालिका अधिकाऱ्यांचा थेट सहभाग उघडकीस आलेला आहे। महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मोठा भांडाफोड झालाय। वसई विरार परिसरात 41 बेकायदेशीर इमारती उभारल्याप्रकरणी मोठा गोंधळ झाल्यानंतर आता ईडीकडून थेट छापेमारी करण्यात आली। ईडीकडून वसई विरारमधील 13 ठिकाणी छापे टाकण्यात आलेत। या शोध मोहिमेत वसई विरार पालिकेचे नगर रचना उपायुक्त वायस रेड्डी यांच्या हैदराबादमधील निवासांनी छापा टाकण्यात आला, ज्यात तब्बल 8.6 कोटींची रोख रक्कम तसेच 23.25 कोटी रुपये किमतीचे हिरे जडित दागिने, सोने आणि चांदी जप्त करण्यात आली। वसई विरार पालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हा घोटाळा उघडपणे राबवण्यात आला होता। यामुळे पालिकेतील भ्रष्टाचाराचा मोठा भांडाफोड झालाय। ईडीकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।